Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIT. In last lecture, we studied the valve operating mechanism. In today's lecture, we will see the induction system in which we are going to study the air filter, it also known as the air cleaner, its construction, function, of washable oil sponge element, washable dual foam wet type. These two types we'll study one by one. After that, we'll go through the exhaust system also, the construction and function of the exhaust system. What is the function of the exhaust system? Then in this we'll see the header pipe, muffler pipe types, then their application, tail pipe arrangement and location. Okay, we'll start now. First, air filter. What do you mean by air filter? A particular air filter is a device composed of fibrous materials which remove solid particle or particulates such as dust, mold and bacteria from the air. हा दिसतोय? दिस इज ऑल्सो द टाइप ऑफ द एअर फिल्टर. म्हणजे एअर फिल्टर काय करतोय की जे इनकमिंग एअर आहे, जे तुमच्या इंजिनमध्ये एअर जातीये, एअर इंजिनमध्ये काय जाते, एअर प्लस फ्युएल जाते, तर एअर जी जाणारी आहे त्यातलं डस्ट, मोल्ड और बॅक्टेरिया, जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत, जे फॉरेन पार्टिकल्स आहेत, जे तुम्हाला इंजिनच्या नॉर्मल वर्किंगला साठी गरजेचे नाही आहेत, अशांना ते रिमूव्ह करते. सो दिस इज द फंक्शन ऑफ द एअर फिल्टर. द chemical air filters consist of an absorbent or catalyst for the removal of airborne molecules or molecular contaminants such as volatile organic compounds or ozones. Air filters are used in application where air quality is important in building, ventilation system and व्हेंटिलेशन सिस्टीम अँड इन इंजिन्स. म्हणजे काय, तर जिथं एअर फिल्टर का कुठं गरजेचं आहे, जसं मी सांगितलं की इंजिनमध्ये डस्ट पार्टिकल्स वगैरे जाऊन चालणार आहेत का, नाही चालणार आहेत, कारण ते फ्युएल बरोबर मिक्स होतात. आणि जर ते प्रॉपरली जर ते असे डस्ट पार्टिकल्स वगैरे फॉरेन पार्टिकल्स जर फ्युएल बरोबर मिक्स झाले, अनबर्न होणार आहे, म्हणजे फ्युएलचं प्रॉपर बर्निंग होणार नाहीये आणि जेणेकरून आतमध्ये स्टिकी मटेरियल वगैरे तयार होऊ शकते. अनबर्न हायड्रोकार्बन्समुळे वगैरे स्टिकी मटेरियल तयार होऊ शकते. तर हे अवॉइड करण्यासाठी तुमचं कंप्लीट आणि क्लीन कंबशन होणं गरजेचं आहे इंजिनचं. तर त्यासाठी ह्या एअर फिल्टरची सुद्धा गरज आहे. जसं तुम्ही फ्युएल फिल्टर असते तसं एअर सुद्धा क्लीन एअर घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. नीड ऑफ द एअर फिल्टर. ऑल मॉडर्न कार्स आर फिटेड विथ द एअर क्लीनर ऑन अ कार्बोरेटर इनटेक. जिथून एअर आतमध्ये सक होते तिथं हा एअर फिल्टर बसवलेला. तुम्ही जर कार बघितली तर कारमध्ये बघा तुम्ही ब्लॅक कलरचा एक बॉक्स असतोय, तो म्हणजे एअर फिल्टर आहे. इट्स most important function to prevent dust and other particles from getting into the carburetor and engine cylinder. टू व्हीलर मध्ये सुद्धा कार्बोरेटर जवळ असणार आहे, फोर व्हीलर मध्ये सुद्धा तिथंच बसवलेलं असतं. हिस्ट्री. द फर्स्ट फिल्टर फाउंडेड बाय द नॉर्म मॅकडोनाल्ड इन 1869 विच इज यूज इन फर्स्ट फोर्ड इंजिन. हे जे आहे ते 1869 मध्ये नॉर्म मॅकडोनाल्ड ने तयार केलेला आहे आणि फोर्ड इंजिनसाठी बनवलं होतं. हे दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळे फिल्टर्स आहेत, टू व्हीलरचे, फोर व्हीलरचे आहेत. रबरचं मटेरियल असतंय, पॉलिप्रोपिलीन आहे मटेरियल, त्यानंतर वूड आहे आणि स्टील. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्याला काही गरजेचं नाही, पेपर रोलिंग, पंचिंग, क्विझिंग. एक बेसिक दिलेला आहे, एअर इनटेक आहे, त्यानंतर फिल्टरिंग एलिमेंट्स आहेत, हे त्यानंतर फ्लो डिफ्लेक्शन, म्हणजे फ्लो डिफ्लेक्ट करते, फ्लो डिफ्लेक्ट केलं, त्यानंतर कार्बोरेटर फायबर एअरबोन, त्यानंतर ओव्हल ट्रम्पेट, यातून परत हा डिफ्लेक्शन होते तुमचं एअरचं. आणि हे म्हणजे यामध्ये हे जे फिल्टरिंग एलिमेंट्स आहेत ह्यातून फिल्टर करून हे बाहेर पडतं एअर आणि परत ह्याला ह्या पाथने तुमच्या इंजिनमध्ये पाठवलं जातं. टाइप्स ऑफ फिल्टर हे दिसतात वेगवेगळ्या टाईपचे. फ्लॅट टाईप आहे, राऊंड टाईप आहे, ऑइल इम्प्रिगेटेड फिल्टर्स आहे, कोनिकल शेप फिल्टर्स आहे. टाइप्स ऑफ फिल्टर्स.
आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला 2 टाइप्स बघायचे आहेत. एक आहे वॉशेबल ऑइल स्पंज एलिमेंट अँड वॉशेबल ड्युअल फोम वेट टाइप. तर अशा टाईपमध्ये कन्स्ट्रक्शन असते वॉशेबल ऑइल स्पंज एलिमेंटचं. वॉशेबल ऑइल स्पंज एलिमेंटचे असं कन्स्ट्रक्शन असतं ज्यामध्ये हे ग्रिड्स आहेत. हे ग्रिड्स आहेत. तर हे फोम तुम्ही माहिती आहे तुम्हाला, किंवा तुम्ही टू व्हीलरचं जर तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे बघितलं असेल किंवा ट्रेनिंगमध्ये बघितलं असेल तर तुम्ही बघितलं असेल की एक अशा टाईपमध्येच तुमचे फिल्टर येतात. एका साईडला बसवलेलं असतं तुमचं, आणि ते फिल्टर जे आहेत त्याला जेव्हा क्लीन करताय त्याला म्हणून त्याला वॉशेबल म्हणते. आपण तुम्ही धुताय किंवा एअरनं क्लीन करताय तर त्याला परत ऑइल मारलं जातं. का हे ऑइल मारायचं आहे? तर जेणेकरून जेव्हा एअर ह्यातून आत जाणार आहे ते ऑइलला ते काय होणार आहे, ते डस्ट पार्टिकल्स काय होणार आहेत, चिकटून बसणार आहेत. त्यामुळे ह्या स्पंजला ऑइल लावलेलं असतं, त्यामुळे त्याला म्हणायचं वॉशेबल ऑइल स्पंज एलिमेंट. वॉशेबल ऑइल का म्हणलेलं आहे? तर आपण ते क्लीन करू शकतोय, धुवू शकतोय, आणि परत धुवून झाल्यानंतर जेव्हा परत आपण त्याला बसवणार आहे त्याला परत आपण काय करायचं, ऑइल मारतात, ऑइल स्प्रे करतात ह्यावर, आणि ऑइल स्प्रे केल्यानंतर परत बसवतात. आणि जेणेकरून ऑइल का बसवायचं आहे, ऑइल का त्यावर स्प्रे करायचं आहे, जेणेकरून डस्ट पार्टिकल्स जे आहेत ते त्यावरून पास होतात आणि त्याला चिपटून बसतील. सो दिस इज द वॉशेबल ऑइल स्पंज एलिमेंट. त्यानंतर हा वॉशेबल ड्युअल फोम एलिमेंट आहे. 2 टाईपचे फोम्स असतात. एक साईडला मोर पोरस आणि आतला आहे तो लेस पोरस. ठीक आहे. जेव्हा सेंटरहून कमी एअर क्वांटिटी जाईल तेव्हा इथून लेस पोरस मधून जाईल, जेव्हा मॅक्सिमम क्वांटिटी असेल तेव्हा इथून पोरस जाईल. म्हणजे पोरस म्हणजे जे पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे एकमेकांबरोबरचा ते. तो वॉशेबल ड्युअल फोम वेट टाईप. तर इट कन्सिस्ट ऑफ द फिल्टरिंग एलिमेंट ॲज शोन इन द फिगर विच इज मेड फ्रॉम द पॉलिस्टर. ह्याचं जे मटेरियल आहे हे मटेरियल जे असते ते पॉलिस्टरचं आहे, और पॉलीप्रॉपिलिन. मग आपण जे बघितलं होतं पॉलीयुरेथिन लो डेन्सिटी स्पंज विच हॅज बीन इम्प्रिकेटेड विथ लुब्रिकेटिंग ऑइल. म्हणजे ह्यामध्ये सुद्धा ऑइल असते, म्हणून याला वेट टाईप दिलेला आहे. वॉशेबल ड्युअल फोम म्हणजे 2 फोम्स आहेत, एक लेस पोरस फोम आहे आणि एक मोर पोरस आहे. आणि ह्यामध्ये काय सिंगल फोम आहे, वॉशेबल ऑइल स्पंज आहे. हा रेग्युलर स्पंज टाईप येतोय आणि हा फोम टाईप येतोय. द फोम फिल्टर युजली फिट्स ओव्हर अ मेटल और प्लॅस्टिक ॲपॅरेटस टू हेल्प होल्ड इट्स शेप. म्हणजे याच्या खाली एकतर प्लॅस्टिक किंवा मेटलचा त्याला एक सपोर्ट दिलेला असतो, म्हणजे तो जेणेकरून त्याला प्रॉपरली ते फिट करता येईल. वर्किंग काय, एका साईडून एअर पास होते, दुसऱ्या साईडून एअर जेव्हा पास जाणार आहे, जसं मगाशी सांगितलं, हे वेट असल्यामुळं, ह्यावर ऑइल असल्यामुळं ते काय होणार आहे, जे डस्ट पार्टिकल्स आहेत ते ह्यामध्ये चिकटून राहतात आणि ऑइल तुमचे पुढं पास होते. त्यानंतर हा ड्राय टाईप एअर क्लीनर आहे. हेचं कन्स्ट्रक्शन आहे, आपल्याला सिलेबसमध्ये नाही तरी पण बघून घ्या. तर आतमध्ये गॅस्केट आहे, त्यानंतर बेस प्लेट आहे, बेस प्लेटवर हे सिलिंग लिप्स आहेत. त्यानंतर हा कव्हर आहे, विंग नट आहे, म्हणजे हे सगळे एकमेकांवर बसले की हे नट लागतो आणि त्या सगळ्यात वरचा हा होल्स किंवा हे वरचे पार्ट जो आहे हा पार्ट मधून एअर काय होणार आहे, बाहेर जेव्हा पडणार आहे ते फिल्टर होऊन निघणार आहे. ड्राय टाईप, कारण की ह्यामध्ये ऑइल किंवा कुठलं लिक्विडचा संपर्क येत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपला सिलेबसचा आहे एक्झॉस्ट सिस्टीम. Construction and work function of the exhaust system, header pipe, muffler types and their application. तर पहिल्यांदा आपण पाइप्स बघू. The exhaust system is to have seen tremendous development through the year and they have been employed to point where they are producing more power with less and less noise. म्हणजे काय, तर एक्झॉस्ट सिस्टीमची गरज काय आहे, जसं इथं आपल्याला पॉइंट आहे फंक्शन ऑफ द एक्झॉस्ट सिस्टीम. काय गरज काय आहे, तर सध्याच्या काळामध्ये आता बघताय तुम्ही भारत स्टेज नॉर्म्स वगैरे आपण वाढलेले आहेत, BS6 वगैरे आलेल्या आहेत गाड्या आता आपल्या इथं. तर ह्यामध्ये काय आहे, तर नॉईजचं लेवल सुद्धा डिफाईन केलेलं आहे की ह्याच्या जास्त नॉईज तुम्हाला नको आहे. पोल्युशनची सुद्धा नॉर्म्स तिथे डिफाईन केलेले आहेत की HC% एवढं पाहिजे, CO एवढं पाहिजे, साऊंड एवढा पाहिजे, एवढ्या डेसिबल मध्ये साऊंड पाहिजे. तर हे सगळं कमी करायसाठी
आपल्याला एक्झॉस्ट सिस्टीम महत्वाचा पार्ट किंवा महत्वाचा रोल प्ले करते. एक्झॉस्ट सिस्टीम जी आहे ते ह्या सगळ्यासाठी म्हणजे नॉईज कमी करणे आणि पोल्युशन कमी करणे या दृष्टीने एक्झॉस्ट सिस्टीम सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्या इंजिन किंवा व्हेकलमध्ये प्ले करतं. त्यानंतर मोटरसायकल एक्झॉस्ट सिस्टीम हॅज अ 3 इम्पॉर्टंट फंक्शन. 3 फंक्शन्स आहेत. त्यामध्ये पहिलं फंक्शन जे असणार आहे ते आहे रुटिंग एक्झॉस्ट गॅसेस. राउटिंग म्हणजे काय, एक्झॉस्ट गॅसेसला इंजिन मधनं बाहेर पडताना इंजिन मधनं जेव्हा एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडणार आहेत त्यांना पाथ द्यायचा आहे. म्हणजे इथून एक्झॉस्ट गॅसेस जर बाहेर पडले तर त्यांना पाथ द्यायचा आहे की यातून पास व्हायचं आहे आणि इकडून तुम्हाला बाहेर पडायचे आहेत. हा एक रूट देणार आहे. त्यानंतर आहे मफिंग एक्झॉस्ट गॅसेस. मफिंग म्हणजे साऊंड कमी करायचं आहे. हे जे सेक्शन दिसतोय हा सेक्शन हा ते मेन काम करत आहे की ह्यामध्ये आवाज सुद्धा कमी केला जातोय, गाडीचा इंजिनचा आवाज सुद्धा कमी केला जातोय किंवा यामध्ये तुमचं पोल्युशन सुद्धा इमिशन जे आहे ते कमी केलं जातंय. तर हे इम्पॉर्टंट फंक्शन आहे एक्झॉस्ट टेल पाईपची सिस्टीम. मी इथून मॅनिफोल्ड एक्झॉस्ट मॅनिफोल्डला हा कनेक्ट केलेला असणार हेड पाईप. त्यानंतर लार्ज व्हॉल्यूम शॉर्ट सेक्शन आहे आणि लॉंग स्मॉल डायमीटर स्ट्रेंज. म्हणजे इथून गॅसेस बाहेर पडतात. इमॅजिन करा इथं कुठं फाटला जरी असेल, फुटला जरी, होल जरी पडला असेल तर साऊंड केवढा मोठा येतोय. का तर साऊंड कुठं कॅन्सल होणार आहे, एवढ्या पॅचमध्ये कॅन्सल होणार आहे. त्यामुळे इथं जर कुठं ओपन केला तुम्ही, इथून जर कट केला तर तुम्हाला साऊंड मोठा मिळणार आहे. तर मेन साऊंड कमी करण्यासाठी किंवा पोल्युशन कमी करायसाठी हा मेन पार्ट आहे. तर हे हाय इंजिन आरपीएमचा सायलेन्सर दिलेला आहे. त्यानंतर मीडियम इंजिन आरपीएम साठी हा एक टाईप दिलेला आहे एक्सपान्शन चेंबर. हा हेड पाईप आहे. मीडियम व्हॉल्यूम, लॉंग सेक्शन आणि शॉर्ट रेंज. का आता इथं लार्ज आहे कारण की हा हाय आरपीएम साठी आहे. जास्तीत जास्त आरपीएम साठी हे वापरलं जातं. त्यामुळे ह्याचे जे सगळे लॉंग मेंबर आहे हे लार्ज साईज सेक्शन आहे कारण की त्यातनं पॉवर जास्त डेव्हलप होणार आहे, एक्झॉस्ट तेवढंच गॅस जास्त डेव्हलप होणार आहे. त्यामुळे सुद्धा हे जे सेक्शन लागणार आहेत हे तुम्हाला मोठे लागणार आहेत आणि ह्यामध्ये ॲज कम्पेअर टू कमी आहेत. मीडियम असल्यामुळे मीडियम रेंजचे आहेत. हे ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन झालं 2 स्ट्रोक स्ट्रीट एक्झॉस्ट सिस्टीमचं. RX100 जेव्हा तुम्ही बघताय की मोठा आवाज करते आणि अजून त्यामध्ये एक मराठी शब्द आहे पुंगळी, बॅफल ट्यूब त्याला म्हणतोय पुंगळी. ही जेव्हा पुंगळी तुम्ही बाहेर काढताय किंवा बॅफल ट्यूब जेव्हा बाहेर काढताय ते साऊंड अजून मोठा करते. RX100 गाड्या सगळ्यांना माहित आहेत. तर ते साऊंड मोठा करण्याचं कारण हे बॅफल ट्यूब जर मध्ये नसेल तर काय होणार आहे, डायरेक्टली जो साऊंड येतोय तो साऊंड आहे तसा बाहेर पडतोय. आणि हे बॅफल ट्यूब जेव्हा आतमध्ये असते तेव्हा ते स्ट्रोक जे पडतात RX100 जे स्ट्रोक पडतात त्या बॅफल ट्यूब मुळे पडतात आणि थोडासा काय होईना साऊंड तुमचा कमी केला जातोय. तर हे बॅफल ट्यूब त्यासाठी 2 स्ट्रोकच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. हे मफलरची पूर्ण पाईप होती. बॅफल ट्यूब हे ह्यामध्ये मफलर पाईप मध्ये बसतंय. कनेक्टर्स आहेत, क्लॅम्प्स आहेत, होल्डर्स आणि हे तुमच्या एक्झॉस्टला बसवलं जाते. दिस इज द 2 स्ट्रोक स्ट्रीट एक्झॉस्ट सिस्टीम. मगाशी बघितल्यानुसारच आहे बेंड पाईप आणि हा तुमचा चेंबर आहे. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड फंक्शन. कन्स्ट्रक्शन बघितलं की काय काय कन्स्ट्रक्शन येते. एक बेंड पाईप येते, मध्ये मफलर येतोय आणि एका साईडला एंड पाईप येते. ठीक आहे. तर आणि फंक्शन काय आहे, टू रिड्यूस द नॉइज, टू रिड्यूस द इमिशन अँड इन्क्रीज द पॉवर आउटपुट. एक्झॉस्ट सिस्टीमचं काम सुद्धा आहे अजून महत्वाचं की पॉवर आउटपुट तुम्हाला वाढवायची आहे. देन द नेक्स्ट पार्ट इज द मफलर अँड इट्स टाइप्स अँड ऍप्लिकेशन. तर muffler, what is muffler? Types, working, design. The function of muffler is to reduce the pressure of the exhaust gases sufficiently to permit them to be discharged to the atmosphere. सगळ्यात महत्वाचं सायलेंटली. मफलरचं फंक्शन काय आहे की हे जे गॅसेस, एक्झॉस्ट गॅसेस जे बाहेर पडणार आहेत, इंजिन मधनं जे गॅसेस बाहेर पडणार आहेत, जर डायरेक्टली तुम्ही जर ऍटमॉस्फिअरला जर सोडले त्याचा साऊंड खूप मोठा येतोय. तुम्हाला एक बघायचं असेल तर एक एक्झॉस्टच्या इथून तुमच्या घरातल्या गाडीचं सायलेन्सर काढून टाका, कुठलीही असू दे, 4 स्ट्रोक जरी असेल तरी तो साऊंड मोठा करणार आहे. का? कारण तो हा जो मफलर आहे मधला तो तिथं बसवलेला नाही. हे 4 स्ट्रोकचा आहे, तसंच 2 स्ट्रोकचा मागाशी जर बघितला तर तो असतोय. तो काय करतोय तर साऊंडची इंटेन्सिटी कमी करतोय, मध्ये ऑब्स्टॅकल्स देतोय. त्या मफलरमध्ये म्हणजे काय असतात, त्यामध्ये ऑब्स्टॅकल्स असतात. त्या ऑब्स्टॅकल्समुळे काय होते, ती साऊंडची इंटेन्सिटी कमी होते. आता इमॅजिन करा की मोठा हॉल आहे, मोठ्या हॉलमध्ये पूर्ण रिकामा हॉल आहे आणि मी बोलतोय तर आवाज घुमणार आहे. तर त्यामध्ये जर अजून काय बेंचेस आले, टेबल आले, कपाट आले, स्टुडंट तुम्ही बसला तर त्यामध्ये आवाज घुमणार नाही. का? तर ऑब्स्टॅकल झालेले आहेत. साऊंड जे वेव्ह बाहेर पडतात तोंडातून
त्याला ऑब्स्टॅकल्स येतात, त्यामुळे ते साऊंड जास्त घुमत नाही. तर तेच काम मफलर करतंय की द फंक्शन ऑफ द मफलर इज टू रिड्यूस द प्रेशर ऑफ द एक्झॉस्ट गॅसेस सफिशियंटली टू परमिट देम टू बी डिस्चार्ज टू द ॲटमॉस्फिअर सायलेंटली. म्हणजे सायलेंटली ते बाहेर पाडण्याचं काम जे आहे ते मफलर करते. द रिड्युसेस द प्रेशर्स द एक्झॉस्ट गॅसेस आर परमिटेड टू एक्सपांड स्लोली अँड टू कूल इन द मफलर. द कॅपॅसिटी ऑफ द मफलर शुड बी sufficiently large to permit the gases to expand to nearly atmosphere pressure before they are discharged into the air. मग जसं बघितलं की लार्ज आरपीएम साठी मफलरची साईज लार्ज होती, त्यानंतर मीडियम साठी मीडियम होती. तर त्यानुसार हे मफलरचं साईज ठरणार आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ मफलर तर आहेत बॅफल टाईप आहे, वेव्ह कॅन्सलेशन टाईप आहे, रेझोनन्स टाईप आहे, ऍब्सॉर्बर टाईप आहे आणि कॉम्बिनेशन ऑफ रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर टाईप मफलर्स. 5 टाईपचे आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला आहे बॅफल टाईप. हे बॅफल टाईप म्हणजे काय असतं, इकडून इनलेट आहे, तुमचे एक्झॉस्ट गॅस इथून आत येतात. हे जे पाईप आहे ह्याला होल्स असतात, इथं दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ बॅफल स्पॉट वेल्डेड इनसाइड द सिलेंड्रिकल बॉडी. द पर्पज ऑफ दिस बॅफल इज टू क्लोज द डायरेक्ट पॅसेज ऑफ द एक्झॉस्ट गॅस अँड दस द गॅसेस ट्रॅव्हल लॉंगर पाथ इन द मफलर. म्हणजे काय होतंय, जर डायरेक्टली असंच जर गॅसेस जर बाहेर पडले तर काय होणार, साऊंड मोठा डेव्हलप होणार आहे. त्यामुळे काय होते, जेव्हा गॅस इथून बाहेर पडतात, इथं पॅसेज बंद केलेला आहे, बॅफल बंद केलेला आहे, स्पॉट दिलेला आहे. त्यामुळे काय केलं, हे जे होल्स दिलेत त्या होल्स मधनं काय होतंय, थोडासा त्याला रेग्युलर पाथ मध्ये थोडा काय डिस्टर्बन्स झाला, त्यामुळे हे गॅसेस काय झाले, साईडला पास झाल्यानंतर परत इथं भरल्यानंतर इथं त्याला दुसरा कुठला पाथ नाही, त्यामुळे हे जे होल्स परत असणार ह्या होल्स मधून परत इकडे आतमध्ये जात आहे आणि इथून तुमच्या आउटलेटला मेन टेल पाईप मधनं बाहेर पडतंय. तर ह्यामुळे काय होते, साऊंड तुमचा काय होतंय, कमी होतोय. हे जे बॅपल आहे ह्याला साऊंड कमी होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की रिकाम्या हॉलमध्ये आवाज तुम्हाला जास्त होणार आहे, तिथंच तुम्ही जर ऑब्स्टॅकल दिले, 1-2 बेंच, एक टेबल जरी आणून ठेवला किंवा रूम मध्ये थोडं साहित्य जरी आणून ठेवलं, एका ठिकाणी 10 मुलं जरी बसवले तर साऊंड लेवल किंवा साऊंडची इंटेन्सिटी जी आहे ती कमी होते. तसं इथं हे बॅफल बसवल्यामुळं साऊंडची इंटेन्सिटी कमी होते. सो दिस इज द बॅफल टाईप. त्यानंतर नेक्स्ट आहे वेव्ह कॅन्सलेशन टाईप. आता तुम्हाला दिसतंयच की जे गॅसेस बाहेर पडतात त्याला किती टर्न्स घ्यायला लागतात. जर आपण तुम्ही डायरेक्टली सरळ पास केले असते तर तो आवाज आहे तसा राहिला असता. पण जेव्हा गॅसेस बघा, इथून तुम्हाला हे ते 90 डिग्री टर्न घेतोय, परत इकडे टर्न घेतोय, परत यू टर्न घेऊन एक गॅसेस जे आहेत एवढं पाथ फिरून बाहेरला जात आहेत. त्यामुळे हे जे वेव्स बाहेर पडणार होते डायरेक्टली त्याला भरपूर ठिकाणी कॅन्सल केलेले आहेत, ते तर मिनिमाइज केलेलं आहे, प्रेशर मिनिमाइज केलेला आहे, जेणेकरून जो बाहेर पडणारा जो साऊंड आहे तो तुम्हाला कमीत कमी मिळू शकेल. जर बॅफल टाईप जर बघितलं, इट इज यूज इन द मोटरसायकल हे मध्ये हे बॅफल टाईप वापरलं जातं. आणि वेव्ह कॅन्सलेशन टाईप जे आहे इट इज मोस्टली यूज इन द कार्स. तर वेव्ह कॅन्सलेशन टाईप जे आहे कारण मोठे मफलर्स असतात त्यामुळे एवढा पाथ तुम्हाला मिळतोय, तर हे जनरली कारसाठी यूज केलं जातं. सो दिस इज द वेव्ह कॅन्सलेशन टाईप. एकदा बघा, इन दिस टाईप मफलर द एक्झॉस्ट गॅसेस एंटरिंग द मफलर आर डिवायडेड इंटू द 2 पार्ट्स. एक इकडे गेला, एक इकडे गेला. Of the flow in the muffler, the length of these paths are so adjusted that after they come out of the muffler, it creates one wave coincide with the through of the second wave. म्हणजे इथून आलं, इथून एकमेकांना परत धडकतात आणि परत ते वेव्ह जे आहे ते बाहेर पडतात. एक कमी इंटेन्सिटी मध्ये जे प्रेशर कमी होऊन ते बाहेर पडतात. द कॅन्सलिंग each other and reducing noise to zero theoretically. It is theoretically पण कमी प्रमाणामध्ये नॉइज तुमचं कमी केलं जाते. This is achieved if the length of the two paths differ by half of the wavelength. म्हणजे एक वेव्ह जाण्यापेक्षा ते दोन याच्यात डिफरन्शिएट केली आणि नंतर ती बाहेर पास केली. त्यानंतर रेझोनन्स टाईप. रेझोनन्स टाईप म्हणजे हे मध्ये मध्ये दिसतात, हे झाले तुमचे ऍक्सेस पोर्ट आहेत. इट कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ Helmholtz resonance in series through which the pipe having access port passes. तर हेल्मोल्ट्झ का नाव दिलेलं आहे, जे दिसतात हे हेल्मोल्ट्झ दिसतात हे असं का नाव दिलेलं आहे, तर हे ज्या सायंटिस्टनं डिझाईन केलेलं आहे त्याचे नाव दिलेलं आहे. हेल्मोल्ट्झ इज द नेम ऑफ द पर्सन हू originated the idea of this type of muffler. The exhaust gases flow through the pipe. The resonators eliminates the fundamental and higher हार्मोनिक्स ऑफ द इंजिन नॉइज. जे
हेल्महोल्ट्ज रेझोनेटर्स आहेत किंवा हे ऍक्सेस पोर्ट आहेत, यामुळे तुमचा जो साऊंड आहे तो कमी कमी केला जातोय. हे ऑब्स्टॅकल्स आहेत याच्यामुळं किंवा हे रिझोनेटर जे आहेत याच्यामुळे नॉईज जे आहे किंवा साऊंड जो आहे इंजिनचा तो कमी केला जातो. त्याला म्हणायचं रेझोनन्स टाईप मफलर. नेक्स्ट आहे ऍब्सॉर्बर टाईप. म्हणजे काय, डायरेक्टली जे साईडला जे बसवलेले आहेत हे मटेरियल जे आहे ते ऍब्सॉर्बर मटेरियल बसवलेलं असतं आणि ते नुसतं डायरेक्ट साऊंड काय करतं, ऍब्सॉर्ब करून घेतं. इट कन्सिस्ट ऑफ द परफोरेटेड ट्यूब अराउंड विच अ साऊंड ऍब्सॉर्बिंग द मटेरियल लाईक फायबर ग्लास अँड स्टील वूल इज प्लेस. जे दिसतात यामध्ये काय असणार आहे तर फायबर ग्लास किंवा स्टील वूल हे प्लेस केले जाते जे साऊंड ऍब्सॉर्ब करून घेतात आणि इंटेन्सिटी कमी केली जाते. द एक्झॉस्ट गॅसेस पास थ्रू द perforated tube. The sound absorbing material reduces the high pressure fluctuation of the exhaust gases, thus reducing the noise intensity. जे यातून जेव्हा पास होत आहेत तुमचे गॅसेस ते काय करतात, ते जे स्टील वूल किंवा ग्लास फायबर जे आहे ते काय करतं, ह्या साऊंडला किंवा नॉईजला ऍब्सॉर्ब करतं, कमी करते जी इंटेन्सिटी आणि ते तुम्हाला परत आउटलेटला पाठवलं जातं. आणि नंतर आहे कॉम्बिनेशन ऑफ रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर टाईप. म्हणजे एक इथं रेझोनन्स आहेत, नॉईज ऍब्सॉर्बर आहे आणि इकडे रेझोनन्स चेंबर आहे आणि ऍक्सेस पोर्ट इथे दिसतोय. इथे एक ऍक्सेस पोर्ट आहे आणि रेझोनेटर आहे. इथे सुद्धा तेच आहे, रेझोनेटर आहे आणि ऍक्सेस पोर्ट आहे आणि एका साईडला नॉईज ऍब्सॉर्बर. म्हणजे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू, हे ऍब्सॉर्बर टाईप आणि रेझोनन्स टाईप. त्यामुळे यामध्ये सुद्धा ह्याची इंटेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. रेझोनन्स टाईप जे आहे इट इज जनरली यूज फॉर द रेसिंग कार्स और रेसिंग बाईक्स. आणि ऍब्सॉर्बर टाईप जे आहे हाय सीसी बाईक्स म्हणजे रॉयल एनफिल्ड हे जे आहे, रॉयल एनफिल्ड 350cc वगैरे जे हायर सीसी जे बाईक्स असतात, हेवी बाईक्स, त्यासाठी हे ऍब्सॉर्बर टाईप मफलर वापरलं जातं. सो दिस इज इट फॉर द टुडेज लेक्चर. इन टुडेज लेक्चर वी स्टडीड द एअर फिल्टर. एअर फिल्टरचं फंक्शन काय, टू रिमूव्ह द अनवॉन्टेड पार्टिकल्स सच ॲज डस्ट, डर्ट फ्रॉम द एअर आणि त्याला एअरला फ्रेश करायचं आणि ते इनलेट मॅनिफोल्ड मध्ये सप्लाय करायचं. तर एअर फिल्टर बसवलेला कुठं असतोय तर कार्बोरेटर जवळ बसवलेला असतोय. आता टू व्हीलर मध्ये साईड पॅनल्स वगैरे असतात, त्या साईड पॅनल मध्ये एअर फिल्टर बसवला जातोय आणि तिथून एअर सक केले जाते. आधीच्या जनरली याच्या कार्बोरेटर जवळ असायचा, पण टू व्हीलर मध्ये जनरली साईड पॅनलला बसवला असतोय आणि फोर व्हीलरला इनलेटच्या इथे किंवा कार्बोरेटरच्या इथे बसवलेला असतोय. वॉशेबल ऑइल स्पंज आणि वॉशेबल ड्युअल फोम वेट टाईप. वॉशेबल ऑइल स्पंज म्हणजे काय, स्पंज आहे आणि त्यावर ऑइल स्प्रे केलेलं असतंय आणि हे ऑइल काय करतंय तर त्यातून जेव्हा एअर पास होईल जे डस्ट पार्टिकल्स आहेत ते त्याला चिकटून राहतात आणि ते तुम्ही परत जेव्हा क्लिनिंगला सर्व्हिसिंगला जाताय ते पूर्ण स्वच्छ केलं जातं आणि परत त्याला ऑइल स्प्रे करून बसवलं जातं. त्यानंतर वॉशेबल ड्युअल फोम टाईप वेट टाईप कुठं बसवलं जातं, हे ड्युअल फोम का म्हणलेला आहे का तर एक लो पोरस आणि मोर पोरस असे दोन फोम्स असतात, ते एका प्लेटवर बसवलेले असतात आणि त्यातून एअर पास होते. इट इज ऑल्सो वेट. ठीक आहे. त्यानंतर एक्झॉस्ट सिस्टीमचं फंक्शन काय आहे, टू मिनिमाइज द साऊंड इंटेन्सिटी, ऑल्सो टू मिनिमाइज द पोल्युशन इज द फंक्शन ऑफ द एक्झॉस्ट सिस्टीम. तर त्यामध्ये आपण बघितले टाइप्स, टू स्ट्रोकचं बघितले, त्यामध्ये काय काय येते, बेंड पाईप येते, मफलर येते, एंड पाईप येते. त्याचबरोबर मफलरचं फंक्शन काय, टू रिड्यूस द नॉईज, इंटेन्सिटी ऑफ द नॉईज. त्यामध्ये 4 टाइप्स बघितले, वेव्ह कॅन्सलेशन आहे, रेझोनन्स आहे, ऍब्सॉर्बर टाईप आहे, कॉम्बिनेशन ऑफ रेझोनन्स अँड ऍब्सॉर्बर आहे, बॅफल टाईप आहे. हे आपण टाइप्स याचे मफलरचे बघितले. नेक्स्ट लेक्चरला आपण बघतोय टेल पाईप अरेंजमेंट अँड लोकेशन.